नमस्कार, मी अभिजित पाटील. रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी नेहमीच तुमच्यासाठी शेतजमिनी किंवा शेतीविषयक अनेक गोष्टी घेऊन येत असतो. आज मी त्याचप्रमाणे एक महत्त्वाचा जमिनीविषयक कायदा, लँड ॲक्विजिशन ॲक्ट, जमीन अधिग्रहण कायदा 2013 या अतिशय किचकट कायद्याची मी अतिशय सिंपल आणि सोप्या भाषेत एक तुम्हाला मार्गदर्शन किंवा एक माहितीस्पर हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे. माझी आपणास विनंती आहे की आपण जर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये शेतजमीन शोधताय आणि आपल्याकडे समजा फार्मर सर्टिफिकेट नाही आहे किंवा शेतीविषयक आपल्याला अनेक इतर काही गोष्टींची माहिती हवी आहे किंवा शेतजमिनींच्या लीगल टर्म्सविषयी काही माहिती हवी आहे, तर आपण माझं चॅनल रॉयल महाराष्ट्र हे न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला अशा प्रकारची सर्व माहिती कंटिन्यू आपल्याला मिळत राहील. चला आजच्या आपण विषयाकडे वळूया. सर्वप्रथम माझी प्रत्येक मराठी माणसाला ही कळकळीची विनंती आहे की आजचा व्हिडिओ हा माहिती परिपूर्ण असल्याकारणानं आपण हा पहावा. ह्याच्यामध्ये अनन्यसाधारण माहिती ही अगदी सोप्या भाषेत सांगितली गेलेली आहे. लँड ॲक्विजिशन ॲक्ट 2013 थोडाफार किचकट असलेला अतिशय सिंपल भाषेमध्ये मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. मुळात जमीन अधिग्रहण जे होतं, भूसंपादन जे होतं, ते केंद्र शासनाच्या किंवा महाराष्ट्र शासनाच्या काही प्रोजेक्ट संदर्भात किंवा इतर काही PPP मॉडेल संदर्भात होत असतं. जसं की MIDC असेल, हायवेज असतील, धरण असेल, काही बाधित लोकांसाठी पुनर्वसन असेल किंवा इतर काही कोस्टल हायवेज असतील, अशा प्रकारच्या अनेक ठिकाणसाठी सरकारी उपक्रमांसाठी जमीन ॲक्विजिशन होत असतं. तर अशा जमीन ज्यावेळेस ॲक्वायर होतात त्यावेळेला सरकारची भूमिका काय असते, कुठल्या लीगल टर्म्समधून याचं कम्पेन्सेशन मिळतं, ते कम्पेन्सेशन कशा पद्धतीनं ठरतं आणि वाढीव कम्पेन्सेशन, वाढीव सोलॅटियम आपल्याला कशा पद्धतीनं प्राप्त करता येऊ शकतो, या संदर्भातली माहिती मला द्यायची आहे आपल्याला. तर आपण हा व्हिडिओ संपूर्ण पहा, स्किप करू नका, कारण आपल्याला अर्धवट ज्ञान मिळेल. अर्धवट ज्ञान काही कामाचं नाही आहे. थोडासा किचकट असा कायदा आहे आणि मी अतिशय सिंपल प्रोसिजर्समध्ये मी तुम्हाला समजवण्याचा हा प्रयत्न करतो आहे. ज्यावेळेस भूसंपादनाचा विषय येतो, सरकार आपली जमीन कोणत्याही सार्वजनिक प्रकल्पासाठी आपल्याला योग्य तो मोबदला देऊन सरकार जमा करून घेऊ शकतात. सार्वजनिक प्रकल्पामध्ये महामार्ग, रेल्वे, धरण, MIDC, तलाव, त्याचप्रमाणे पुनर्वसन करणे इत्यादी प्रकल्पांचा समावेश होतो. परंतु जमीन मालकास संपादनाबाबतची संपूर्ण माहिती नसल्याने जमीन मालक जादा मोबदला सरकारकडून मागत नाही. होय, तुम्ही सरकारकडून जादा मोबदला मागून घेऊ शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूसंपादन प्रक्रिया अगदी सुरुवातीपासून अंतिम टप्प्यापर्यंत मोबदला मिळेपर्यंत पाहणार आहोत. मित्रांनो, भूसंपादनाची प्रोसेस जी होते ती लँड ॲक्विजिशन ॲक्ट 2013च्या कलम 4च्या नोटीसने. कलम 4 काय आहे? तर कलम 4 असं असतं की ज्यावेळेस भूसंपादन संबंधित संपूर्ण गोष्टीचे, म्हणजेच कोणत्याही गटातील किंवा सर्वे नंबरमधील किती जमीन घ्यावयाची आहे हे सरकार संबंधित विभागाला त्यांचे ठरल्यानंतर सदर प्रस्ताव किंवा ठराव हा त्या जिल्ह्याच्या कलेक्टर्सकडे पाठवतं. त्याच्यानंतर विचारविनिमय करून सदरचा प्रस्ताव पुनर्वसन जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येतो. नंतर जोपर्यंत जमीन संपादन करायचे त्याबाबतचे स्थानिक वृत्तपत्रात जाहीर नोटीस प्रसिद्ध केली जाते. जनरल आपल्याला ही एक नोटीस येत असते जी कलेक्टर काढतात. सदर ज्या या गावामधले हे सर्वे नंबर्स, मुळात ही प्रोसिजर अशी असते की पहिल्यांदा लँड सर्वे होतो आणि त्याच्यानंतर प्रपोजल तयार केलं जातं. सदरचं प्रपोजल हे कलेक्टरकडे पाठवलं जातं. तिथून ते कलेक्टर्स त्यांच्या टीममध्ये डिस्कस होऊन ह्याच्यासाठी एक सेपरेट डेप्युटी कलेक्टर असतात. रेसिडेन्शियल कलेक्टर्सच्या अंडर उपजिल्हाधिकारी असतात पुनर्वसन विभागाचे, त्यांच्या अंडर ही सगळी प्रोसिजर चालते. आणि जे काही सर्वे नंबर्स आपले जाणार आहेत त्या जमिनीमध्ये, त्याच्याबद्दलची माहिती बेसिक तिथल्या लीडिंग न्यूजपेपरला येत असते. जसं की रत्नागिरी जिल्ह्यात समजा होत आहे तर रत्नागिरी टाइम्सला येते, तरुण भारतला येते, सकाळला येते, लोकमतला येते. अशा स्वरूपाच्या आपल्या स्थानिक लेवलला ज्या काही लीडिंग वृत्तपत्र आहेत त्यांच्यामार्फत ती नोटीस जाहीर केली जाते. ह्यालाच कलम 4ची नोटीस अथवा अधिसूचना असं म्हणतात. हे बेसिकली इथं इनिशिएट होते प्रोसेस. या जाहीर नोटीसमध्ये कोणत्या गावातील कोणती जमीन किंवा कोणाची जमीन संपादित करावयाची आहे याबाबत माहिती प्रसिद्ध केली जाते.
या नोटिसीमध्ये हे देखील स्पष्ट नमूद असते की प्रस्तावित प्रकल्प कशा प्रकारचा आहे व त्याबाबतचा नकाशा जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध असतो. म्हणजे ज्यावेळेस ही नोटीस काढली जाते त्यावेळेस कोणता प्रोजेक्ट आपल्या इथं येणार आहे त्याबाबतची माहिती दिलेली असते आणि नकाशा तसा कलेक्टर ऑफिसला अवेलेबल असतो. त्याचप्रमाणे ज्या जमीन मालकांची जमीन संपादित करायची आहे त्या सर्वांना देखील त्यांच्या राहत्या पत्त्यावर नोटीस पाठवली जाते. कलम 4च्या नोटीसमध्ये किती जमीन संपादित करण्यात येईल, किती गटातील अथवा किती सर्वे नंबर्स पैकी संपादित करण्यात येणार आहे याबाबतचा क्षेत्रफळ व नकाशे यांचा देखील स्पष्ट उल्लेख असतो. आपापल्या ह्याचा किती ॲक्विशन होणार आहे, एखाद्या सर्वे नंबरचा 4 गुंठे जाणार आहे, 5 गुंठे जाणार आहे, 8 गुंठे जाणार आहे ह्याचं त्याच्यावर नमूद असतं. त्याचप्रमाणे कलम 4 उपकलम 1 अन्वये जमीन मालकाला नोटीस देण्यात येते. त्यामध्ये जमीन मालकाची जमीन संपादन विषयी काही हरकत असेल तर ती हरकत नोंदवण्याची संधी या नोटीसमध्ये दिलेली असते. परंतु अशी जी काही नोटीस असते बेसिकली भूसंपादनाची ती काही वेळेस शेतकरी घेण्यास टाळाटाळ करतात. हे त्यांचं नुकसान असतं. मी मगाशी जसं म्हणलं की अनन्यसाधारण माहिती घेऊन येण्याचा हे आहे की माणसं काय चुका करतात आणि त्याला वाढीव मोबदला का मिळत नाही ह्याची मी काही कारणं सांगतोय की ज्याच्यामध्ये ही नोटीस टाळाटाळ करणं. ज्यावेळेस ही नोटीस तुम्ही टाळाटाळ करता त्याला कुठल्याही अगेन्स्ट तुम्ही परत लिगल ॲक्शन रेफर टू द कोर्ट लँड ॲक्विजिशन रेफरन्स तुम्ही मांडू नाही शकत. त्याच्यामुळं अशी नोटीस ज्यावेळेस येते त्यावेळेला ती आपण स्वीकारण्याची गरज आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्यावी की जर जमीन मालकाने संपादित नोटीस घेतली नाही तरी त्या जमिनीचे शासन संपादन करतातच. ठीक आहे, शासनाने संपादन करणारच आहे, फक्त ती तुम्ही घेण्याची गरज होती कारण तुम्हाला वाढीव कम्पेन्सेशन मिळालं असतं. उलट अशी नोटीस घेतली तर जास्त मोबदला मागता येतो, तसेच तुमची हरकत देखील नोंदवता येते. या नोटिसीमध्ये तुमची किती जमीन व कोणत्या गटातील जमीन संपादन करण्यात आहे त्याबाबतचा स्पष्ट उल्लेख असतो. जर तुम्ही अशी नोटीस घेतली नाही तर तुम्हाला त्या जमिनीची नुकसान भरपाई व किंवा वाढीव मोबदला मागणी करता येणार नाही. कृपया ही बाब आपल्या लक्षात घ्यावी. उदाहरणार्थ आता मी उदाहरण देऊन तुम्हाला ही सध्या प्रोसिजर समजावतोय. समजा अभिजितची एक जमीन आहे, एखाद्या प्रकल्पासाठी ती ॲक्वायर केली जाते. त्याच्यामध्ये साधारणतः एक 10 नारळाची झाडं आहेत, 10 सागाची झाडं आहेत, 10 आंब्याची झाडं आहेत आणि एक विहीर आहे. जमिनीची व्हॅल्युएशन जी काय आहे ती 25 लाख रुपये प्रति एकर आहे, 50 लाख रुपये प्रति एकर आहे. आणि त्याच्यामध्ये जी जमीन ॲक्वायर होते त्यामध्ये या झाडांचा 30 झाडांचा आणि विहिरीचा उल्लेखच नाही आहे. तर ज्यावेळेस शासनानं ज्यावेळेला माझ्याकडे प्रपोजल पाठवलं आहे त्यावेळेला जी 2 एकर माझी जमीन जाणार आहे त्याच्याबाबतचं मला नोटीस पाठवलं आहे, पण त्याच्यामध्ये माझ्या झाडांचा किंवा विहिरीचा उल्लेख नाही आहे. तर अशा वेळेस मला त्याचा वाढीव मोबदला माझ्या झाडांचा उत्पादनातली झाडं आहेत त्याच्यामुळे त्या झाडांचा वाढीव मोबदला आणि विहिरीचा मोबदला हा मागता येऊ शकतो. मी जर ही नोटीस घेतली नाही तर मी त्याच्यापासून दुर्लक्षित होणार आहे. त्याच्यानंतर हे झालं कलम 4 अन्वये किंवा 4 उपकलम अन्वये सुरुवात झाली. त्याच्यानंतर कलम 5 अन्वये एक 5/A उपकलम अ ची एक सुनावणी होते बेसिकली कलेक्टर ऑफिसला. ह्याच्यामध्ये कलम 5(अ) अन्वये सुनावणी वेळेस ज्यांना भूसंपादन प्रक्रियेस हरकत असते त्यांनी सुनावणी वेळेस त्यांचे सविस्तर म्हणणे मांडायचे असते. अशा कलम 5(अ) च्या सुनावणीचे संपूर्ण अधिकार हे भूसंपादन अधिकारी यांना असतात. म्हणजेच वरील नमूद उदाहरणामध्ये गणेशने 30 झाडे व विहीर याची संपूर्ण माहिती फोटोग्राफ सकट भूसंपादन अधिकारी यांच्याकडे द्यावयाची होती जेणेकरून मला जादा मोबदला मिळाला पाहिजे. कलम 6 अन्वये नोटीस. आता कलम 6ची नोटीस प्रसिद्ध केली जाते. त्यामध्ये कलम 4च्या नोटीसमध्ये नमूद जमिनीपैकी नेमकी कोणती जमीन संपादित केली जाणार आहे त्याचे क्षेत्रफळ नमूद केलेले असते. त्याचबरोबर जमीन मालकांना देखील शासन जमीन घेणार आहे त्याबाबतचे स्पष्ट उल्लेख केलेली नोटीस दिली जाते. जर का जमिनीचे सहहिस्सेदार असतील तर काय. आता ह्याच्यामध्ये कायद्याचे कलम 9 उपकलम 3 आणि 4 अन्वये हरकती मागवल्या जातात. त्यावेळेस या हरकती मालकी हक्काबाबत असतात. म्हणजे संपादित होणाऱ्या जमिनीमध्ये एखाद्या हिस्सेदाराचा हक्क किंवा वाटपाबाबत काही वाद असतील किंवा त्यांची नोंद नसेल तर त्यावेळेस त्यांना त्या लेखी हरकती नोंदवायच्या असतात. सर्व हरकती व मुद्दे लक्षात घेऊन त्याचप्रमाणे सरकार व संबंधित जिल्हाधिकारी यांच्याशी विचार विनिमय करून अंतिम निवाडा जाहीर करतात व या निवाड्यातील मोबदला रक्कम जमीन मालकांना दिली जाते. बेसिक कलम 6चं पोट कलम 6च्या ज्याला नोटीस मिळते त्याच्यानंतर विषय येतो की त्याच्यावर ऑब्जेक्शन पुन्हा घेता येतात. त्या कलम 9 उपकलम 3 आणि 4 अन्वये असतात. ज्या
सहहिस्सेदार आणि त्यांच्या कम्पेन्सेशन बाबतच्या असतात. सोलॅटियम रक्कम ज्याला म्हणतो आपण, मोबदला रक्कम. मोबदला रक्कम आता कशी ठरते? मोबदला रक्कम ठरताना बेसिकली 2 मेजर क्रायटेरिया असतात की शहरी आणि ग्रामीण. ह्याच्यामध्ये शहरीचा जो रेडी रेकनर रेट असतो त्याला गुणक अवयव 1 न प्रोसेस चालू होते आणि ग्रामीण भागात ती गुणक अवयव 2 न, म्हणजे रेडी रेकनर XYZ आहे तर त्याला ग्रामीण भागामध्ये × 2 असा कम्पेन्सेशनचा इनिशिएट पार्ट होतो आणि याच्यामध्ये 1 न होतो. तर असं आहे. आणि भूसंपादन ग्रामीण व शहरी अशा 2 भागांमध्ये होत असते. भूसंपादन मोबदला बद्दल संपूर्ण माहिती लँड ॲक्विजिशन ॲक्ट 2013च्या कलम 25 ते 30 मध्ये नमूद आहे. कलम 26 अन्वये जमिनीचे मूल्य ठरते व रेडी रेकनर रेटच्या दुप्पट ग्रामीण भागात व शहरी भागात गुणक 1 रेडी रेकनरच्या × 1 असा त्याचा हे असतो. जमिनीचा मोबदला ज्याला आपण सोलॅटियम म्हणतो ते एका उदाहरणामार्फत समजून घेऊया. समजा माझी एक जमीन आहे जी गेली आहे, त्याची व्हॅल्युएशन आहे 50 लाख रुपये. ग्रामीण क्षेत्रामध्ये जमीन आहे, तर समजा त्याला 2चा गुणक अवयव आहे तर त्याला ती 1 कोटी रुपये झाली. माझी झाडांची किंमत आहे 25 लाख रुपये, म्हणजे 1,25,00,000 रुपये माझी व्हॅल्युएशन झाली. त्याला कलम 30 उपकलम 1 अन्वये दिलासा रक्कम पुन्हा डबल 1,25,00,000 ही माझी रेडी रेकनर 50 होता तर त्याला गुणक अवयव 2 झाला, त्याच्यामुळे 1 कोटी झाली. प्लस त्याच्यामध्ये माझी झाडांची आणि विहिरीची व्हॅल्युएशन त्याच्यामध्ये ॲड केली गेली. समजा आपलं घर असेल तर त्याचं एखाद्या सिव्हिल इंजिनियरकडून आपण ऑडिट घेऊन त्याच्या सही शिक्क्यानुसार तसंही ते मांडू शकता. त्याचाही उल्लेख मी ह्याच्यात करतोय पुढे. तर ती जी काय पोटकलम 30 पोटकलम 1 अन्वये दिलासा रक्कम पुन्हा 1,25,00,000 रुपये झाली. आणि कलम 30च्या उपकलम 2 अन्वये जमिनीच्या मूळ रकमेवर ज्या दिवशी कलम 4ची नोटीस दिली तिथपासून मोबदला मिळेपर्यंत जमिनीच्या मूळ रकमेवर म्हणजेच 50 लाखावर, माझ्या जमिनीची व्हॅल्युएशन आपण फॉर एक्झाम्पल 50 लाख पकडली की 50 लाखावर 12% व्याज दिलं जातं. म्हणजे साधारणतः आपल्याला ते 3 पटीनं पैसे जे मिळतात 4 पटीनं ते, आणि त्याच्यावर वाढीव 12%ची जी तरतूद ढोबळमानानं म्हणतो आपण, त्याची डिटेल बायफर्गेशन कसं असतं हे माझा सांगण्याचा उद्देश होता. शहरी भागामध्ये तोच गुणक अवयव 1 असतो, त्याच्यामुळे जी काय रेडी रेकनर रेट असेल त्याला डायरेक्ट दिलासा रक्कम गुणिले 1 पुन्हा दिली जाते. त्याच्यामध्ये काय व्हॅल्यू ॲडिशन होईल ती वेगळी त्याच्यामध्ये कन्सिडर करून 1:2 असा हा दिला जातो. जर हा न्याय निवाडा एखाद्या जमीन मालकास मान्य नसेल तर त्याने कलम 18 अन्वये लेखी अर्ज भूसंपादन अधिकारी यांना द्यायचा असतो, ज्यामध्ये स्पष्ट नमूद करावे लागते. त्याचबरोबर सदर संपादनाचे काम न्यायालयाकडे रेफर करावे अशी नोंद करावी लागते. सदर ज्यावेळेस आपण हरकत घेतो त्यावेळेस त्याच्यावर एक आपल्याला शेरा द्यावा लागतो की सदर जे काय काम आहे भूसंपादनाचं काम हे न्यायालयाकडे रेफर करावे जाते. जमीन मालकाची जी हरकत असते ती लँड ॲक्विजिशन रेफरन्स या अर्जाअंतर्गत न्यायालयामध्ये दाखल करता येते. ती आपल्याला सेपरेट पुन्हा करावी लागते. ह्याच्यामध्ये लँड ॲक्विजिशन रेफरन्स याला म्हणतात आणि तो आपण स्थानिक वकिलाकडून आपण तो न्यायालयामध्ये दाखल करू शकता, एक पिटिशन फाईल करू शकता बेसिकली. मित्रांनो, जर का शासनाने देऊ केलेल्या एकरी दरापेक्षा मार्केट व्हॅल्यू जास्त असेल, असं आपल्याला समजतंय की शासनाने समजा मला 50 लाख रुपये देऊ केलेत, पण तिथे जर 80 लाख रुपये रेडी रेकनर रेट आहे, तर 80 लाख रुपये मार्केट रेट आहे, तर 80 लाख रुपयानं जर का एखादी जमीन तिथं आजूबाजूला खरेदी केली गेली आहे तर त्याचं मला रजिस्टर्ड जे काय खरेदी खत असेल तो पुरावा घेऊन हरकत घ्यावी लागते, जेणेकरून माझी वाढीव रक्कम जी 50 लाख ही शासनाने केलेली जी काय व्हॅल्युएशन आहे ती मला 80 लाखापर्यंत पुन्हा वाढवता येते. मार्केट व्हॅल्यू जर जास्त असेल तर वाढीव मोबदला करता त्या मार्केट रेटने खरेदी केलेल्या जमिनीचे खरेदी खत ही आपणास सादर करावे लागते, जेणेकरून आपल्याला अधिकचा मोबदला सोलॅटियम मिळेल. त्यासाठी कलम 18 उपकलम 2 अन्वये 6 आठवड्यामध्ये अर्ज दाखल करायचा असतो. जर तुम्ही सुनावणी वेळेस उपस्थित नसाल तर नोटीस मिळाल्यापासून, म्हणजे कलम 4ची नोटीस मिळाल्यापासून 6 महिन्याच्या आत आपल्याला हा अर्ज करता येतो. म्हणजे 5(अ)च्या सुनावणी वेळेस आपण उपस्थित असाल तर आपल्याला 6 आठवड्यामध्ये तो अपील करायचा आहे, आणि जर आपण उपस्थित नसाल तर आपल्याला 6 महिन्याचा कालावधी मिळतो 5च्या नोटीसमध्ये. अर्जामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश करायला लागतो जर का तुम्हाला अवॉर्ड मान्य नाही आहेत ते.
तर कलेक्टर पुढे कलम 18 अन्वये जो अर्ज दिलेला असतो त्यामधील संपूर्ण म्हणणं हे या रेफरन्स अर्जामध्ये नमूद करायचं असतो. हरकती अर्जामध्ये जर एखादी गोष्ट नमूद केली नसेल तर रेफरन्स अर्जामध्ये तुम्हाला त्या गोष्टीचा वाढीव मोबदला मागता येणार नाही, हेही लक्षात घ्या. आपण ज्यावेळेस कलेक्टर ऑफिसकडे हरकत पहिल्यांदा हे करतो त्याच्यामध्ये समजा आपण एखाद्या जमिनीला पोट खराब असेल आणि त्याचा उल्लेख केलेला नसेल तर आपण न्यायालयाकडे ते पुन्हा त्याच्यावर कम्पेन्सेशन नाही मागू शकत. आपल्याला लिस्ट प्रेफरन्स पहिल्यांदा तिथे जे मागणार आहे आपण तिथे ज्याचा वाढीव मोबदला मागणार आहे तेवढ्याचवरच आपल्याला हरकती न्यायालयात घेता येतात. ही बाब एक आपण लक्षात घ्यावी. उदाहरण दिलेलं आहे. चांगल्या जमिनीवर हरकत घेतली व पोट खराबाबाबत हरकत घेतली नाही तर रेफरन्स अर्जामध्ये फक्त चांगल्या जमिनीचा वाढीव मोबदला मागता येईल पण पोट खराब्याचा मागता येणार नाही. त्यामुळे न्याय निवाडा प्रक्रियेदरम्यान ज्या ज्या गोष्टींवर आपली हरकत आहे त्या सर्व गोष्टींचा उल्लेख आपण न विसरता करावा. कलम 18 अन्वये मोबदला किंवा क्षेत्रांसाठी ऑब्जेक्शन कलेक्टर साहेबांकडे नोंदवलं की तुम्हाला तुमच्या जिल्हा न्यायालयात लँड ॲक्विजिशन रेफरन्स ॲप्लिकेशन म्हणजे भूसंपादन अर्ज दाखल करायचा असतो. तसेच वाढीव मोबदला संदर्भात आवश्यक सर्व कागदपत्र आपणास जोडावी लागते. जमीन बागायती असताना जिरायती अशा स्वरूपाचा जर काही उल्लेख असेल तर आपण सातबाऱ्यावरचं पीक पाणी आणि सिंचन पद्धती ज्या काय आहेत त्याच्याबद्दल आपल्याला त्या अर्जामध्ये नमूद करावं लागतं जेणेकरून आपल्याला बागायतीच्या क्रायटेरिया अंतर्गत वाढीव कम्पेन्सेशन मिळेल. जर का एखाद्याला बिल्डिंगचे व्हॅल्युएशन कमी वाटत असेल तर आपण एखाद्या स्थानिक इंजिनियरला घेऊन व्हॅल्युएशन काढून घ्या आणि त्याची सही शिक्क्याची प्रत कोर्टात सादर करून आपण वाढीव मोबदला प्राप्त करू शकता. हे अशा स्वरूपात मी हा किचकट कायदा छोट्याशा आणि सिंपल भाषेमध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्की लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा. प्रत्येक मराठी माणसानं हा व्हिडिओ पाहावा जेणेकरून आपल्याला जर अशा प्रकारचा कधी विषय भविष्यात आपल्याला फेस करायचा आहे तर आपल्याला थोडीफार माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे नक्कीच हा आपण व्हिडिओ खूप ठिकाणी शेअर करा, कॉमेंट्स करा. आपल्याला काही शंका असतील तर आपण त्या शंका विचारा. तसेच आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असेल, माझा आपल्याला चॅनल आवडत असेल तर रॉयल महाराष्ट्र हे चॅनल कृपया न विसरता आपण सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. थँक्यू, धन्यवाद.